राधानगरी तालुक्यात फोफावलेल्या अवैध व्यवसायांमुळे तालुक्याची कायदा सुव्यवस्था ढासळली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बेकायदेशीर बॉक्साईट उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियानं केला आहे। या प्रकरणी कार्यकर्त्यांनी राधानगरी तहसील कार्यालयासमोर 1 दिवसाचं धरणं आंदोलन केलं। डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं राधानगरी तहसील कार्यालयासमोर 1 दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात आलं। आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला। अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्यात यावेत, बेकायदेशीर बॉक्साईट उत्खनन थांबवावं आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। तालुक्यात सध्या अवैध मद्य विक्री, जुगार, मटका, गुटखा आणि बॉक्साईटची तस्करी यांसारख्या गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यसनांना ऊत आलाय। स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। कसबा, तारळे आणि सरवडे मंडल कार्यालयाअंतर्गत मोठ्या प्रमाणात बॉक्साईट सदृश मातीची तस्करी होतीये। त्याकडेही महसूल, खनिकर्म विभाग आणि पोलीस प्रशासनानं सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साठे यांनी केलाय। पर्यावरण आणि सृष्टीचा यात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे, त्यावर कडक कारवाई या डिपार्टमेंटने यात करण्यात यावी ही मागणी आमच्यातर्फे आहे। दुसरी गोष्ट, अवैध धंदे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे। जुगार, आकडा अनेक असे धंदे मोठ्या तरुण वर्ग ह्या गुंतलेला आहे। या तालुक्यात मोठ्या प्रमाणे नुकसान होत आले। या शाहू महाराज, शाहू फुले आंबेडकरच्या या संस्कृती रुजलेल्या तालुक्यात अशा प्रमाणे जे होत आहे चुकीचं आहे। हे पोलीस स्टेशन वरच्या अधिकाऱ्याने तातडीने बंद करण्यात यावी। या धरणं आंदोलनात प्रकाश साठे, लहू चांदणे, शंकर खुडे, नामदेव पाटोळे, बाळासाहेब खुडे, गणेश खुडे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते।